श्री स्वामी समर्थ. चला तर दिवसाची सुरुवात तर झाली आहे स्वयंपाक करण्यापासून. अगोदर वटाण्याची भाजी करून घेतली आज मस्तपैकी आणि सुक्या भाजीमध्ये आज बनवलंय हरभऱ्याची भाजी. आता ही हरभऱ्याची भाजी या वर्षातली शेवटची हरभऱ्याची भाजी आहे बरं का. आता फक्त स्वयंपाक म्हणजे काय झालंय माझं, फक्त भाजी आणि भाज्या झाल्यात फक्त सुकी आणि पातळ. तर मला अजून श्लोकला आणि ओवीला पण शाळेला जाण्यासाठी तयार करायचे, तिकडे त्यांची भरपूर मस्ती सुरू आहे बघा आंघोळीच्या नादाखाली. आणि अजून चपाती भाकरी पण बनवायचे. तर चला आता श्लोकला आणि ओवीला अगोदर तयार करते. आता या दोघांचं काय चाललंय म्हणून बघायला आले. तर बघा श्लोक साहेबाचं तर चाललंय आपल्या पाणी काढून घ्यायचं आणि ओवी मॅडम तर काय उघडी होऊन बसली, त्याच्यामुळे तिला काय मी तुम्हाला आता दाखवत नाही. चला अशा अस्तव्यस्त फिरणाऱ्या माझ्या या बाळांना आता मस्तपैकी फ्रेश करून घेते अगोदर. ओवीबाईची तर आता आंघोळ झाली होती. आता तिला मस्तपैकी टॉवेल मध्ये पॅक करून दिलं आणि तुझं आता तू बघ, तुझी कपडे घाल आणि मस्तपैकी मेकअप पण करून घे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी डबा बनवते. श्लोक तर त्याचं सगळंच हाताने करतो, पण ओवीला फक्त आंघोळ घालावी लागते. बाकी काम तिची ती करते. चल मग करून घे आता पटपट म्हणून ओवी मॅडमला सांगून पटकन मी लागली आता स्वयंपाकाला. आता श्लोकचं ओवीचं तर शाळेला जायचं सगळं काय आटपलंय आणि डबा पण त्यांचा फक्त भाजी आणि बॉटल भरून ठेवली. आता म्हणलं अगोदर चपात्या करून घेते म्हणून कणिक मळली. पिठा आजच दळून आणली होती, तर ती पिठा पण सगळे व्यवस्थित बकेटमध्ये घालून ठेवली. अगोदर कणिक मळून घेतली आणि आता पटकन चपात्याला सुरुवात करते, म्हणजे या दोघांना अगोदर शाळेत काढायला. तर चला मी इथं चुलीवर स्वयंपाक करते हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर माझ्या गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि स्वयंपाक तर झाला होता, पण हा एवढा सगळा पडलेला पसारा पण मला आता साफ करायचा होता. आणि इकडं ना आमचा हा छोटासा क्यूटसा टॉमी, याची आजी मजा मस्ती अशी सुरू आहे ना, सारखं माझ्यापाशी टोपल्याकडे येत होता म्हणून त्याला एक मारली थोडीशी छकारी. तर आता अगोदरचा माझा किचनचा लुक काय तुम्हाला दाखवण्यासारखा नव्हता, म्हणून आताच फरशी पुसली आणि पूर्ण किचन स्वच्छ करून घेतलं आणि म्हटलं आता तुम्हाला किचनचा लुक दाखवावा. आता किचन तर माझं स्वच्छ झालंय, पण अजून मला बेडरूमकडे वळायचंय. बेडरूम मात्र भरपूर घाण आहे आणि सोफ्यात पण तुम्ही बघू शकताय की एवढा सगळा पसारा पडलाय बघा. भांडी तर अजून भरपूर बाकी आहेतच, पण त्याच्यासोबत कपडे पण अजून धुवायची माझी बाकी आहेत. आणि बेडरूम तर एवढी बेकार झाली आहे, पण किचन स्वच्छ झालंय. आता म्हटलं बेडरूमकडे वळूया. आणि आता बघा माझी बेडरूम कशी दिसते, बिफोर आणि आफ्टरमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यावरूनच समजतं की स्वच्छता ही सुंदरता आहे का नाही. जिथं कोणत्याच गोष्टीची स्वच्छता नाही, ती घर किती जरी छान असलं तरी त्याचा उपयोग होत नाही. आणि आपलं छोटंसं जरी घर असलं तरी तिथं मस्तपैकी स्वच्छता जर ठेवली तर तिथं एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. आता मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं की एवढा सगळा पसारा माझ्या बेडरूममध्ये होता, तर त्यावेळेस माझ्या बेडरूममध्ये कोणाला येण्याची इच्छासुद्धा होत नसेल. पण आता थोड्याच वेळाच्या माझ्या कष्टानंतर बघा माझी बेडरूम एकदम छान दिसायला लागली. आणि एवढंच करून काय माझं काम झालेलं नाही, अजून माझी कपडे आणि भांडी बाहेर वाट बघतायत. तर चला आता जाते त्यांच्याकडं. आता सगळ्यात शेवटचं काम माझं राहिलं होतं ते म्हणजे कपडे धुवायचं, आणि ते पण आता पूर्ण झालंय. आता हा जो तुम्हाला आवाज येतोय ना, तो आमच्या इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर त्याचाच आवाज येतोय. कपडे तर धुवून झालीत, पण ऊन तर एवढं पडलंय ना की काय विचारू नका. चला आता पोटात कावळे पण भरपूर वरडायला लागले. तर आता घरातलं काम तर माझं सगळं झालं होतं, पण एवढी गरम उन्हात सगळं काम केल्यामुळं ना डोकं एवढं गरम झालं होतं. मग काय मस्तपैकी फ्रेश झाले. आणि आज आमच्याकडं संध्याकाळी कार्यक्रम आहे, तर त्याच्यासाठीच ही साडी मी घालायसाठी काढलेली. संध्याकाळी कार्यक्रम आहे, पण आतापासूनच माझी तयारी, तर अगोदर तयारी करून ठेवली तर पुढे सोपं जातं, म्हणून आताच मी तयारीला लागलेली. आता पोटात कावळे तर भरपूर ओरडायला लागले. तर चला म्हटलं मस्तपैकी जेवण करून घेऊया. आता जेवण तर माझं पोट भरून झालं होतं, पण जेवायला काय बनवलंय हे तर मी तुम्हाला सकाळी सांगितलंय, त्याच्यामुळे म्हटलं आता काही दाखवत बसायला नको. आणि जेवण झाल्या गोड खायला मला भरपूर आवडतं, हे तर मी तुम्हाला सांगितलेच. तर असा हलवा खावा म्हटलं आणि थोडंसं 2 चक्कर माराव्या, थोडा वेळ आराम करावा म्हटलं, पण बघू आता काय होतंय ते.